नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय संविधानाचा हार्ट अँड सोल म्हणजेच प्रिॲम्बल किंवा उद्देशिका डिकोड करणार आहोत. यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी करताना हा टॉपिक किती क्रुशल आहे हे वेगळं सांगायला नको, कारण हाच तर आपल्या पूर्ण संविधानाचा फिलॉसॉफिकल बेस आहे. तर या विश्लेषणात आपण प्रिॲम्बलचा अगदी मुळापासून अभ्यास करूया. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण प्रिॲम्बलची उत्क्रांती, त्याचे महत्त्वाचे घटक, लोकांच्या आकांक्षा, त्याची कायदेशीर स्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष एक्झाममध्ये आलेले मागच्या वर्षीचे प्रश्न पाहणार आहोत. तर आपला पहिला विभाग प्रिॲम्बलची उत्क्रांती, फ्रॉम रिझोल्यूशन टू अडॉप्शन. या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात होते ती 13 डिसेंबर 1946ला पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन म्हणजेच उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि हाच ठराव पुढे 22 जानेवारी 1947ला संविधान सभेने स्वीकारला. त्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी जेव्हा आपलं संपूर्ण संविधान अडॉप्ट केलं गेलं तेव्हा त्यासोबतच आपलं प्रिॲम्बलसुद्धा अधिकृतपणे स्वीकारण्यात आलं. मित्रांनो, या 3 तारखा एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत, त्या नक्की लक्षात ठेवा, कारण इथूनच आपल्या संविधानाचा मूळ पाया रचला गेला. आता आपण बघूया प्रिॲम्बलचे मुख्य घटक आणि राज्याची तत्त्वे. डिकोडिंग द कोर नेचर ऑफ इंडिया. जर आपण प्रिॲम्बल नीट वाचलं तर ते प्रामुख्याने 4 भागांमध्ये विभागलेलं दिसेल. पहिला भाग आहे सोर्स ऑफ अथॉरिटी म्हणजेच अधिकाराचा स्रोत. आम्ही भारताचे लोक. याचा सरळ अर्थ असा की खरी पॉवर ही थेट नागरिकांच्या हातातून येते. दुसरा भाग सांगतो आपल्या देशाचं स्वरूप, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक. तिसरा भाग आहे आपली उद्दिष्टे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आणि चौथा भाग आहे ती ऐतिहासिक तारीख, 26 नोव्हेंबर 1949. हे 4 पॉइंट्स म्हणजे आपल्या संविधानाची एक प्रकारची ब्लूप्रिंटच आहे. आता यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊया. पहिला अत्यंत पॉवरफुल शब्द आहे सॉव्हरेन किंवा सार्वभौम. याचा अर्थ काय? तर भारत हा एक पूर्णपणे स्वतंत्र देश आहे. आपल्या देशावर कोणत्याही बाह्य शक्तीचं किंवा परकीय देशाचं नियंत्रण अजिबात नाहीये. आपले निर्णय घेण्यासाठी आपण 100% स्वतंत्र आहोत. पुढचा शब्द आहे सोशलिस्ट म्हणजेच समाजवादी. आता इथे एक गोष्ट नक्की हायलाईट करा, हा शब्द मूळ प्रिॲम्बलमध्ये नव्हता. तो 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने जोडला गेला. भारतीय समाजवाद हा काही कम्युनिस्ट प्रकारचा नाहीये, तर तो एक लोकशाही समाजवाद आहे, जिथे संपत्तीचा समान वाटप आणि गरिबांचं कल्याण हे महत्त्वाचं मानलं जातं. हे गांधीवादी आणि मार्क्सवादी विचारांचं एक अतिशय बॅलन्स्ड मिश्रण आहे. त्यानंतर येतो सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष हा शब्द. हा सुद्धा 1976 मध्येच 42व्या अमेंडमेंटने ॲड केला गेला. आता भारताचा सेक्युलरिझम हे पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळं आहे. आपल्या राज्याचा कोणताही एक अधिकृत धर्म नाही, पण सरकार सर्व धर्मांना समान आदर, समान संरक्षण आणि समान दर्जा देतं. हा आपला एक अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. त्यानंतरचा शब्द आहे डेमोक्रॅटिक म्हणजेच लोकशाही. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्याकडे प्रातिनिधिक संसदीय लोकशाही आहे. इथे सर्वोच्च सत्ता लोकांच्याच हातात आहे आणि ती नियमित, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमधून निवडलेल्या प्रतिनिधींमार्फत चालवली जाते. द गव्हर्नमेंट इज इलेक्टेड बाय द पीपल. आणि राज्याच्या स्वरूपातील शेवटचा शब्द आहे रिपब्लिक म्हणजेच प्रजासत्ताक. याचा अर्थ देशाचं सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपती हे लोकांमधून निवडून आलेले असतात. इथे कुठलाही अनुवंशिक राजा किंवा राणी नाही. देशातली सगळी सर्वोच्च पदे सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमी खुली असतात. राज्याचं स्वरूप तर आपण पाहिलं. आता वळूया संविधानाच्या 4 मुख्य स्तंभांकडे, म्हणजेच नागरिकांच्या आकांक्षा. हे 4 स्तंभ म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. न्याय हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असावा, ही संकल्पना आपण रशियन राज्यक्रांतीतून घेतली आहे. स्वातंत्र्य हे विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासनेचं, जे फ्रेंच राज्यक्रांतीतून प्रेरित आहे. तसंच दर्जा आणि संधीची समता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता जपणारी बंधुता. मित्रांनो, ही व्हॅल्यूज यूपीएससीच्या परीक्षेत अनेकदा थेट विचारली जातात, त्यामुळे हा टेबल अगदी पक्का करून ठेवा. आता नोट्स काढताना हा पॉइंट एकदम स्टार मार्क करून ठेवा. 1976च्या 42व्या घटनादुरुस्ती कायद्याने प्रिॲम्बलमध्ये 3 नवीन शब्द जोडले: सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, म्हणजेच समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. आजपर्यंतच्या इतिहासात प्रिॲम्बल फक्त आणि फक्त एकदाच अमेंड केलं गेलं आहे. आता आपण एका अशा मुद्द्यावर येतोय ज्यावर न्यायालयात भरपूर वादळी चर्चा झालीय: लीगल स्टेटस. प्रिॲम्बल हा संविधानाचा भाग आहे की नाही? इथे आपल्याला सुप्रीम कोर्टाचे 2 लँडमार्क जजमेंट्स पाहायचे आहेत.
सुरुवातीला 1960च्या बेरुबारी युनियन केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की प्रिॲम्बल हे फक्त एक मार्गदर्शक आहे, तो संविधानाचा भाग नाहीये. पण नंतर काय झालं? 1973च्या ऐतिहासिक केशवानंद भारती केसमध्ये कोर्टाने आपली स्वतःचीच आधीची भूमिका बदलली आणि स्पष्ट निकाल दिला की प्रिॲम्बल हा संविधानाचा एक अविभाज्य भाग आहे. हा लीगल शिफ्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच केशवानंद भारती केसमधून जन्म झाला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिनचा, म्हणजेच मूलभूत संरचनेचा सिद्धांत. संसद कलम 368चा वापर करून संविधानात नक्कीच बदल करू शकते, पण ते संविधानाचा मूळ साचा किंवा बेसिक स्ट्रक्चर नष्ट करू शकत नाहीत. आणि प्रिॲम्बल या बेसिक स्ट्रक्चरचाच एक भाग आहे. पण इथे कॅच आहे बरं का. प्रिॲम्बल हे नॉन जस्टिशिएबल आहे. म्हणजे काय? तर प्रिॲम्बलच्या आधारावर तुम्ही त्याची थेट न्यायालयात अंमलबजावणी करू शकत नाही. चला, आतापर्यंत आपण जी थेरी पाहिली ती प्रत्यक्ष अप्लाय करूया. आता आपण रॅपिड फायर राऊंडमध्ये मागच्या वर्षीचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, प्रिॲम्बल हे न्यायालयात एन्फोर्सेबल किंवा लागू करण्यायोग्य आहे का? आत्ताच आपण लीगल स्टेटसच्या भागात हे पाहिलंय. याचं अचूक उत्तर आहे नाही. प्रिॲम्बल हे पूर्णपणे नॉन एन्फोर्सेबल आणि नॉन जस्टिशिएबल आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या ऐतिहासिक केसमध्ये सुप्रीम कोर्टाने डिक्लेअर केलं की प्रिॲम्बल हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे? अगदी बरोबर. ह्याचं उत्तर आहे 1973चा ऐतिहासिक केशवानंद भारती खटला, ज्याने बेरुबारीचा जुना निकाल रद्द ठरवला. तिसरा प्रश्न, 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने प्रिॲम्बलमध्ये कोणते विशिष्ट शब्द जोडले गेले? आपण मगाशीच हा पॉइंट हायलाईट केला होता. ते 3 शब्द आहेत: सोशलिस्ट, सेक्युलर आणि फ्रेटर्निटीच्या अंडर येणारा इंटिग्रिटी हा शब्द. आणि आपला चौथा प्रश्न, प्रिॲम्बलनुसार भारतीय संविधानाच्या अधिकाराचा फायनल सोर्स कोणता आहे? याचं उत्तर दस्तऐवजाच्या पहिल्याच काही शब्दांमध्ये आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजेच आम्ही भारताचे लोक. जाता जाता सर्वांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन प्रिॲम्बलच्या मूळ मूल्यांचं रक्षण करत असेल, तर आजच्या या वाढत्या डिजिटल आणि एआयच्या जगात भविष्यातील पिढ्या लिबर्टी आणि इक्वॉलिटी या संकल्पनांचा अर्थ कसा लावतील? 1949मध्ये लिहिलेली ही तत्त्व उद्याच्या प्रशासनातील आव्हानांना कशी सामोरी जातील याचा विचार नक्की करा. हे स्पष्टीकरण सत्र आपण इथेच थांबूया. प्रिॲम्बल फक्त एक ओळख नाही, तर तो संविधानाचा आत्मा आहे. हे विश्लेषण तुमच्या तयारीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या टॉपिकसह.